टीव्ही सत्यमेव व्रतम। दिशा सालियान आणि औरंगजेब कबरीवरून बच्चू कडूंची सरकारवर टीका। या दोन्ही प्रकरणात कुणाचं भलं होणार? दंगलीची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा। दंगलीवरून जरा देखील शरम वाटत नाही का? बच्चू कडू यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल। दिशा सालियान आणि औरंगजेब कबरीवरून बच्चू कडू यांनी सरकारवर टीकेचं आसूड ओढलंय। या दोन्ही प्रकरणांमध्ये कुणाचं भलं होणार असा सवाल त्यांनी केलाय। मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात दंगल होते याची देखील जरा शरम वाटत नाही असा आधी खंत देखील व्यक्त केली नाही। दंगलीची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी किमान 2 दिवसांचा तरी राजीनामा द्यावा अशी अपेक्षा बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे। दोन्ही मुद्द्यामध्ये या देशाचं राज्याचं भलं आहे असं वाटतं का? मी कोणाचं समजून सांगावं का? कबरीची बेकबर केली आणि दिशा सालेंच्या ह्याच्यामध्ये आम्ही किती काही अंदर गेलो तर किती लोकांचा फायदा होईल, किती लोकांना त्याचा मला वाटते कुठल्या गोष्टीसाठी राज्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यावं? किती दुःखाची गोष्ट आहे। मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघात गृहमंत्र्याच्या मतदारसंघात दंगल होतं, शर्मिंदा नाही वाटत? याची तर शरम वाटायला पाहिजे, याची शरम वाटत नाही। आणि दंगल झाल्यानंतर कारवाईचे तुम्ही शस्त्र बाहेर करताय, थोडी तरी शरम वाटली पाहिजे। किमान नाही पूर्ण राजीनामा तर 2 दिवसासाठी तरी दिला पाहिजे, त्याची खंत व्यक्त केली पाहिजे। खंत व्यक्त करत नाही। महाराष्ट्राचा सोडा, तुम्ही तुमच्या मतदारसंघातली दंगल रोखू शकले नाही। म्हणजे जिथं पाणी भेटते, जिथं विहीर आहे त्याच ग्राहकाला त्याच माणसाला पाणी भेटत नाही तर महाराष्ट्राला पाजणार कधी तुम्ही?